Hello students, let us continue the model question paper of Maths 2. Question number 2 we have completed in the last video. Now let us solve question number 3. A. Complete any one out of the two activities. त्यातलं first बघा आता. In figure, say LM is parallel to side BC. AL is equal to x plus 3, BL is equal to x minus 3, AM is equal to x plus 5 and CM is equal to x minus 2. Then complete the following activity to find the value of x. ही फिगर आपल्याला दिलेली आहे बघा, याच्यावरून आपल्याला आता ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आपण क्वेश्चन नंबर 2A मध्ये सुद्धा असा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व केला होता, फक्त तो 2 मार्क्सचा ईच क्वेश्चन होता. आता इथे आपल्याला एकच क्वेश्चन 3 मार्क्सचा असा सॉल्व करायचा आहे. प्रत्येक जिथे ब्रॅकेट आहे तिथे हाफ हाफ मार्क तुम्हाला आहे. सो ॲक्टिव्हिटी इन ट्रायंगल ABC सेक LM इज पॅरलल टू साइड BC. देअरफॉर बाय आता इथे काय दिलेलं आहे, पॅरलल दिलेली आहे एका साईडच्या, म्हणजे इथे काय वापरणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम इथे तुम्हाला हाफ मार्क आहे. AL अपॉन LB इज इक्वल टू AM अपॉन इथे येईल MC, इथे परत हाफ मार्क. देअरफॉर व्हॅल्यूज ठेवल्या x प्लस 3 अपॉन x मायनस 3 इज इक्वल टू x प्लस 5 अपॉन x मायनस 2, इथे परत हाफ मार्क. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर x प्लस 3 इंटू x मायनस 2 इज इक्वल टू x प्लस 5 अपॉन इंटू x मायनस 3. आता इथे मल्टिप्लिकेशन करताना एक फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आठवत असेल, स्टँडर्ड 8मध्ये असा एक फॉर्म्युला आहे बघा, x प्लस a इंटू x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस AB, असा एक फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे डायरेक्ट इथं मल्टिप्लिकेशन करू शकता. एक्स स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर, नंतर ह्या दोघांची ॲडिशन करायची. 3 मायनस 2 केलं तर 1 येतो आणि त्याला एक्सने मल्टिप्लाय केलं म्हणजे एक्स येईल. नंतर प्रॉडक्ट करायचं, 3 2 जार 6 आणि मायनस साईन इथे दिलेलंच आहे 6 इज इक्वल टू इथे पण बघा एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 केलं तर 2x आणि 5 3 जार 15 मायनस साईन. आणि हे नाही तुम्हाला जमलं तर इथे एक स्टेप तुम्ही वाढवून घ्या. समजा फॉर्म्युला लक्षात नाही आला तर इथे एक स्टेप वाढवा. पहिल्या ब्रॅकेटमधल्या पहिल्या टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर दुसऱ्या टर्मने मल्टिप्लाय करा आणि एक स्टेप वाढवल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला हे आन्सर मिळेल. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही हे सॉल्व करू शकता. या ब्रॅकेटला हाफ मार्क, या ब्रॅकेटला हाफ मार्क. दोन्हीकडचा हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिला x मायनस 6 इज इक्वल टू 2x मायनस 15. आता हा x जो आहे तो इकडे जाऊन मायनस होईल म्हणजे असं मिळेल 2x मायनस x, हा मायनस झाला. इकडे शिल्लक राहिला मायनस 6 आणि हा मायनस 15 इकडे येऊन प्लस होईल मायनस 6 प्लस 15. ही स्टेप दिलेली नाही आहे, डायरेक्ट आन्सर विचारलेले आपल्याला. 2x मायनस x केलं तर x मिळेल, x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 15 केलं तर 9 मिळेल आणि याला हाफ मार्क. तर असा हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम P2 मायनस 5 अँड Q मायनस 2 9. काय सांगितलेलं आहे आपल्याला, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर पॉईंट आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. मग तो पॉईंट काय घेतलेला आहे, M. लेट पॉईंट M x0. एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून त्याचा एक्स कोऑर्डिनेट x घेतला आणि वाय कोऑर्डिनेट 0 घेतला. ऑन एक्स ॲक्सिस बी इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉईंट्स P2 मायनस 5 अँड Q मायनस 2 9. मग PM हा पॉईंट P आणि Q पासून इक्विडिस्टंट आहे म्हणजे जेवढं PM डिस्टन्स आहे तेवढंच QM डिस्टन्स असणार आहे. देअरफॉर इथं PM इज इक्वल टू QM येईल, याला हाफ मार्क. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर PM स्क्वेअर इज इक्वल टू QM स्क्वेअर. नंतर डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर बघा PM आपल्याला पाहिजे म्हणजे हे दोन कोऑर्डिनेट्स आपण विचारात घेणार. x मायनस 2 द होल स्क्वेअर प्लस 0 मायनस ब्रॅकेटमध्ये येईल मायनस 5 द होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता QM फाइंड करताना हे दोन कोऑर्डिनेट्स घ्यायचे, x मायनस मायनस 2 द होल स्क्वेअर प्लस 0 मायनस 9 द होल स्क्वेअर. देअरफॉर x मायनस 2 द होल स्क्वेअर प्लस, आता हा मायनस मायनस प्लस होईल, 0 प्लस 5 केला तर 5 होईल म्हणून इथं 5 स्क्वेअर घेतला नुसता, इज इक्वल टू हा x हा मायनस मायनस प्लस होईल x प्लस 2 द होल स्क्वेअर प्लस हा 0 मायनस 9 केला तर मायनस 9 येईल इथं ब्रॅकेटमध्ये मायनस 9 स्क्वेअर. इथे ह्या ब्रॅकेटचा हाफ मार्क, परत ह्या ब्रॅकेटचा हाफ मार्क.
देअरफॉर एक्स स्क्वेअर इथं एक्सपान्शन केलं ए मायनस बी द होल स्क्वेअर प्रमाणे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस या 2चा स्क्वेअर केला तर 4 मिळेल. नंतर 5 स्क्वेअर इज 25 इज इक्वल टू इथे एक्सपान्शन केलं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि मायनस 9चा स्क्वेअर केला तर 81 मिळेल. आता दोन्ही साईडचा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म्स काय आहेत मायनस 4x आणि हा 25 प्लस 4 केलं तर 29 इज इक्वल टू इकडं शिल्लक राहिला 4x आणि 81 प्लस 4 केलं तर 85 आले. हा 29 तसाच ठेवला 85 इकडे येऊन मायनस केला इज इक्वल टू हा 4x तसाच ठेवला आणि मायनस 4x इकडे जाऊन प्लस केला. 4x प्लस 4x ॲड केला तर 8x मिळेल आणि 29 मायनस 85 केलं तर इथे मिळेल आपल्याला मायनस 56. हा 8 इकडे जाऊन डिवाइड होईल मायनस 56/8 डिवाइड केलं की मायनस 7 मिळेल. इथे प्रत्येक ब्रॅकेटला हाफ मार्क. बरोबर 3 मार्कचा क्वेश्चन असेल तर 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट्स तुम्हाला विचारलेले असतील प्रत्येक ब्रॅकेट हाफ मार्कला आणि म्हणून लास्ट आन्सर आपल्याला मिळेल पॉईंट M-70. आपल्याला एम पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय घेतले होते x0 एक्सची किंमत -7 मिळाली आणि y कॉर्डिनेट तर 0च आहे कारण तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे आणि म्हणून त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळाले M-70 इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉईंट्स 2 - 5 अँड Q -2 9. आता क्वेश्चन नंबर 3B बघा. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यातला सुरुवातीला मी पहिल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुम्हाला प्रूव्ह दॅटचा एक क्वेश्चन विचारलेला असेल. तर इथं फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे बघा. प्रूव्ह ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सोल्युशन बघा. आपल्याला हे गिवन स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण लिहिलं. आता त्याच्यावरून आधी फिगर ड्रॉ करायची. तर इथे एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण काढलेला आहे ABCD. या फिगरला हाफ मार्क आहे. जर तुम्ही फिगर नाही काढली आणि गिवन टू प्रूफ सगळं लिहिलं तरी या प्रूफला तुम्हाला 0 मार्क मिळेल. त्यामुळे सगळ्यात आधी फिगर ड्रॉ करायची, त्याला प्रॉपर नाव द्यायचं. तर इथे आपण गिवन या फिगरवरून आपण गिवन लिहू शकतो क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. प्रूव्ह काय करायचं आहे तर अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे टू प्रूव्हमध्ये आपण काय लिहू शकतो की अँगल DAB हा अँगल आणि याचा अपोजिट अँगल हा DCB. अँगल DAB प्लस अँगल DCB इक्वल टू 180 डिग्री. ही एक पेअर झाली अपोजिट अँगलची आणि दुसरी पेअर अँगल ABC आणि अँगल ADC ही दुसरी पेअर झाली. अँगल ABC प्लस अँगल ADC इक्वल टू 180 डिग्री. याला हाफ मार्क. आता इथं प्रूफ लिहिताना आपल्याला माहिती की हा जो DAB अँगल आहे इट इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क DAB अँड इंटरसेप्ट्स द आर्क DCB. आणि त्यामुळे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरून आपण काय म्हणू शकतो की या DABचं मेजर या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असणार आहे म्हणजे DCBच्या हाफ असणार आहे. देअरफॉर अँगल DAB इज इक्वल टू हाफ मेजर आर्क DCB. रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याला 1 नंबर दिला आपण. त्याचप्रमाणे दुसरा जो अँगल होता इथे मी फिगर परत काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण अशा प्रकारे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढलेला होता ABCD. आता दुसरा अँगल आपण DCB बघूया. DCB या अँगलचं मेजर या DABच्या म्हणजे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असणार आहे. देअरफॉर अँगल DCB इक्वल टू हाफ मेजर आर्क DAB. रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याला 2 नंबर दिला आणि हे दोन्ही स्टेटमेंट लिहिले की इथे तुम्हाला हाफ मार्क आहे. आता आपण 1 आणि 2 ॲड करूया. लेफ्टमध्ये लेफ्ट आणि राईटमध्ये राईट ॲड करूया. सो ॲडिंग 1 and 2 वी गेट अँगल DAB प्लस अँगल DCB इज इक्वल टू हाफ मेजर आर्क DCB प्लस हाफ मेजर आर्क DAB. इथे हाफ मार्क. आता या दोन्हींमध्ये हाफ कॉमन येतो, तो कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येईल मेजर आर्क DCB प्लस मेजर आर्क DAB. फिगर जर बघितली तर मेजर आर्क DCB आणि मेजर आर्क DAB हे दोन्ही मिळून कंप्लीट सर्कल तयार होतं म्हणजे त्याचं मेजर 360 घेता येईल आणि म्हणून या दोन्ही ॲडिशन ऐवजी आपण 360 घेतलं तर आपल्याला मिळेल अँगल DAB प्लस अँगल DCB इज इक्वल टू हाफ इंटू 360. 2 ने डिवाइड केलं तर मिळेल 180. देअरफॉर अँगल DAB प्लस अँगल DCB इक्वल टू 180 डिग्री. जशी आपण ही पेअर प्रूव्ह केली सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 डिग्री. याला हाफ मार्क. आता सेकंड क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, then PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether NM is parallel to side PQ or not. Give reason.
मग बघा आता आपल्याला असा ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे आणि एन एम ही क्यू आरला पॅरलल आहे की नाही असं विचारलेलं आहे. पी एम इज इक्वल टू 15 ही 15 दिलेली आहे आणि पी आर टोटल 20 दिलेली आहे. पण पी आर म्हणजे पी एम प्लस एम क्यू आहे बिकॉज पी डॅश एम डॅश क्यू. त्याच्यामध्ये पी एमची व्हॅल्यू 15 ठेवली. देअरफॉर 15 प्लस एम क्यू इज इक्वल टू 25. हा 15 इकडे जाऊन मायनस होईल. 25 मधून मायनस केलं की एम क्यू इज इक्वल टू 10 मिळेल आणि ही किंमत काढली की हाफ मार्क आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पी आर 20 दिला आहे आणि पी एन आर 8 दिला आहे तर आपल्याला पी एन फाइंड करायला लागेल. देअरफॉर पी एन प्लस एन आर इज इक्वल टू पी आर रिझन पी डॅश एन डॅश आर. एन आरची व्हॅल्यू 8 ठेवली इथं. हा 8 इकडे जाऊन मायनस झाला तर पी एन इज इक्वल टू 20 मायनस 8 म्हणजे पी एन इज इक्वल टू 12. ही दुसरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली पी एनची 12. तिथे हाफ मार्क. आता आपल्याला एन एम ही क्यू आरला पॅरलल आहे की नाही हे फाइंड करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी यूज करायला लागेल. म्हणजे आपण ह्या दोन साईडचा रेशो आणि ह्या दोन साईडचा ह्या साईडवरच्या ह्या दोन सेगमेंटचा रेशो आणि दुसऱ्या साईडवरच्या सेगमेंटचा रेशो जर इक्वल आला तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी आपण असं म्हणू शकतो की साईड एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू. मग आता आपण पी एन अपॉन एन आर फाइंड करूया. सो पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू 12/8. 4ने डिवाइड होईल. 4 3 जार 12, 4 2 जार 8 म्हणजे 3/2. इथे हाफ मार्क. त्याचप्रमाणे पी एम अपॉन एम क्यू फाइंड करूया. 15/10. 5 3 जार 15, 5 2 जार 10. 2 नंबर दिला इथे हाफ मार्क. 1 आणि 2 बघितलं तर दोन्हींची व्हॅल्यू सेम आली 3/2. त्यांची आर एच एस सेम आहे म्हणून एल एच एस सुद्धा सेम मिळेल. Therefore, in triangle PRQ, Pn upon Nr is equal to Pm upon Mq from 1 and 2. इथे हाफ मार्क. and therefore by converse of basic proportionality theorem हे दोन्ही रेशो इक्वल आले. therefore line NM is parallel to side RQ. थर्ड क्वेश्चन बघा आता. प्रणाली and प्रसाद started walking to the east and to the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours, distance between them was 15√2 km. Find their speed per hour. बघा काय सांगितलंय. प्रणाली आणि प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रणाली कुठे चालली आहे ईस्टकडे आणि प्रसाद चाललेला आहे नॉर्थकडे. फ्रॉम द सेम पॉईंट अँड ॲट द सेम स्पीड. एकाच पॉईंटपासून निघालेले आहेत आणि प्रणाली जाते ईस्ट साईडकडे, प्रसाद जातो नॉर्थकडे आणि त्यांचा स्पीडसुद्धा सेम आहे. आफ्टर 2 hours 2 तास ते वॉकिंग केलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांच्यातलं डिस्टन्स आहे 15√2 किलोमीटर. सो फाइंड देअर स्पीड पर आवर. तर त्यांचा पर आवर स्पीड किती असेल असा क्वेश्चन विचारला. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डायरेक्शन्स माहीत असणं आवश्यक आहे. जर आपण बघितलं तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशा डायरेक्शन्स असतात. मग समजा आपण असा पॉईंट ए घेतला. पॉईंट ए रिप्रेझेंट द पॉईंट वेअर प्रसाद अँड प्रणाली स्टार्ट वॉकिंग. या पॉईंटपासून ते सुरू करत आहे. आता ए बी ही सेगमेंट काय रिप्रेझेंट करते तर प्रणाली जाते ईस्टकडे जाते की नाही. म्हणजे सेग ए बी रिप्रेझेंट पाथ ऑफ प्रणाली अँड सेग ए सी रिप्रेझेंट्स पाथ ऑफ प्रसाद. प्रसाद हा नॉर्थकडे जातो म्हणून ए सी हा त्याचा पाथ होईल. आफ्टर 2 hours प्रणाली रिचेस ॲट पॉईंट बी अँड प्रसाद रिचेस ॲट पॉईंट सी. त्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजेच डिस्टन्स बी सी दिलेलं आहे 15√2 किलोमीटर. Now Pranali and Prasad are walking at the same speed. So let speed is equal to x km/h. तर प्रत्येकाचा स्पीड आपण x km/h घेतला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो डिस्टन्स कवर इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. मग ए बी ही डिस्टन्स काढायचं असेल तर तिचा स्पीड x आहे आणि 2 hours वॉकिंग केलं आहे म्हणजे ए बी इज इक्वल टू 2x किलोमीटर. इथे हाफ मार्क. ऑल्सो डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 2x किलोमीटर हाफ मार्क. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम जर यूज केला तर बाय पायथागोरस थेरम BC² इज इक्वल टू AC² प्लस AB². याच्यामध्ये व्हॅल्यू इथे हाफ मार्क. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 15√2² इज इक्वल टू 2x द होल स्क्वेअर प्लस 2x द होल स्क्वेअर. 15चा स्क्वेअर केला 225. √2चा स्क्वेअर 2 येईल. 2xचा स्क्वेअर 4x² प्लस 4x². हे ॲडिशन केली तर मिळेल 8x² इज इक्वल टू 225 इंटू 2. Therefore x² is equal to 225 into 2/8. इथं 2 1 जार 2, 2 4 जार 8, 225/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स x इज इक्वल टू 15/2. 2ने डिवाइड केलं 15ला तर x इज इक्वल टू 7.5 अँड देअरफॉर द रिक्वायर्ड स्पीड इज इक्वल टू 7.5 km/h.
Question number 4. Triangle RST is similar to triangle XYZ. In triangle RST, RS is equal to 4.5 centimeter. Angle RST is equal to 40 degree. ST is equal to 5.7 centimeter. Construct triangle RST and triangle XYZ such that RS upon XY is equal to 3 upon 5. Construction चा question आहे हा. For RST, the lengths of two sides and included angles are given. Therefore, triangle RST can be constructed. दोन साइड आणि त्यांच्यातला अँगल दिलेला आहे. पण आपल्याला XYZ मध्ये आपल्याला दोन साइड्स आणि एक अँगल्स आपल्याला जर मिळाला तरच आपण तो कन्स्ट्रक्ट करू शकतो. मग हे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रपोर्शन असतात. देअरफॉर ट्रायंगल RST इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. देअरफॉर RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ इज इक्वल टू हा रेशो आपल्याला दिलेला आहे 3/5. याच्यामध्ये RS ची व्हॅल्यू दिली आहे 4.5 आणि अपॉन XY फाइंड करायची आहे. ST दिली आहे 5.7, YZ फाइंड करायची इज इक्वल टू 3/5. मग एकदा पहिला रेशो या कॉन्स्टंट बरोबर घेणार, एकदा दुसरा रेशो कॉन्स्टंट बरोबर घेणार. मग हे दोन रेशो आपण इक्वल घेतले आणि सॉल्व केले की XY इज इक्वल टू 7.5 मिळेल. तसंच हा दुसरा आणि तिसरा रेशो इक्वल घेतला आणि सॉल्व केले की YZ इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर मिळेल. त्याचप्रमाणे अँगल RST जो आहे त्याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल XYZ मिळेल. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. RST 40 डिग्री दिला आहे म्हणून XYZ पण 40 डिग्री मिळेल. मग आता आपल्याला ट्रायंगल XYZच्या दोन साइड्स XY आणि YZ मिळाल्या आहे आणि त्यांच्यातील इन्क्लुडेड अँगल मिळाला आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू काढण्यासाठी 1 मार्क आहे. आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया. ट्रायंगल RST कन्स्ट्रक्ट करताना आपण ST पासून सुरुवात करणार. 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. Sवर प्रोट्रॅक्टर ठेवून 40 डिग्रीचा अँगल घेणार. कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इथे आर्क ड्रॉ करणार. त्या पॉईंटला R नाव देऊन RT जॉईन करणार. हा आपला ट्रायंगल RST कन्स्ट्रक्ट केला की याला 1 मार्क आहे. त्यानंतर ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट करताना आपण YZ पासून सुरुवात करणार. 9.5 सेंटीमीटर बेस घेतला. Yवर प्रोट्रॅक्टर ठेवून 40 डिग्रीचा अँगल घेऊन रे ड्रॉ केला. कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. कंपास Y पॉईंटवर ठेवून आर्क ड्रॉ केला. या पॉईंटला X नाव दिलं. XZ जॉईन केला आणि हा आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल XYZ मिळाला. याला 1 मार्क. सो क्वेश्चन नंबर 3 इज कम्प्लीटेड.